7 ऑक्टोबर रोजी परभणीत बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा. मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार 1920च्या आधारे अनुसूचित जाती जमाती वर्गातील एसटी आरक्षणाचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी 7 ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्याच्या वतीने महाएल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. मराठवाडा हा प्रदेश सन 1948 पर्यंत निजामशाहीत होता. त्या काळातील हैदराबाद गॅझेट स्टेट गॅझेटियर 1920 मध्ये लंबाडा, बंजारा, लमानी, सुगळी समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून करण्यात आला आहे. परंतु 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्र समाविष्ट झाल्यानंतर या समाजाला ओबीसी NT प्रवर्गात टाकण्यात आले. दरम्यान आंध्र प्रदेश व तेलंगणा या गॅझेटियरचा आधार घेत या समाजाला ST प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बंजारा लमानी समाजालाही हैदराबाद गॅझेट JR चा आधार घेऊन अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी 7 ऑक्टोबर रोजी महाएल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. परभणी शहरामध्ये बंजारा समाजाचा हैदराबाद गॅझेटरचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीसाठी परभणी जिल्ह्यातल्या तमाम बंजारा समाजातून जे सन्मान्य प्रतिष्ठित व्यक्ती आलेले आहेत, त्याच्यापैकी चंद्रकांतजी राठोड साहेब, माजी नगराध्यक्ष बाबूरावजी पवार साहेब, ॲडव्होकेट विनोदजी, त्याच्याबरोबर पांडुरंग राठोड, सुधाकर जाधव, त्याचबरोबर आमचे कैलास चव्हाण, राजेश राठोड, आमचे शुभम आणि ओव्हरऑल सगळे एक 100 लोक कार्यकारिणीच्या इथे जमा झालेले आहेत. आणि 7 तारखेला बंजारा समाजाचा महामोर्चाचं नियोजन केलं आहे. आज आम्ही तालुका लेवलचे आणि जिल्हा लेवलच्या सगळ्या नियोजन सन्माननीय चंद्रकांत राठोड साहेब आणि आम्ही सगळे मिळून किंवा ॲडव्होकेट विनोदजी आणि ही सगळी सिनियर मंडळी मिळून घेतलेला आहे. हा मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गाने आम्ही काढणार आहोत आणि समाजाचा एक चांगला मेसेज आम्हाला शासनाला पोहोचायचा की हा समाज गेल्या 78 वर्षापासून ST आरक्षणासाठी उपेक्षित आहे. त्या समाजाला एक न्याय मिळावा अशी न्यायिक मागणी घेऊन संवैधानिक मार्गाने हा मोर्चा निघणार आहे आणि शांततेच्या मार्गाने हा मोर्चा निघणार आहे. आणि एक चांगला मेसेज बंजारा समाजाच्या वतीने जो अनेक हजारो वर्ष दर्याखोऱ्यामध्ये राहणारा, हजारो वर्ष या भारत देशाचं, या संपूर्ण भारत देशात, संपूर्ण आपलं भारतवर्षाचं सेवा करणारा हा समाज हा राज्यघटनेच्या हक्कापासून 78 वर्षापासून वंचित आहे. त्यांना न्याय मिळावा हीच आमची माफक अशी अपेक्षा आहे. एवढं मी बोलतो. त्याच्यानंतर चंद्रकांत राठोड साहेब या तालुक्यामध्ये 7 तारखेला बंजारा समाजाचा महामोर्चा परभणी शहरात होतोय. हा परभणी जिल्ह्यातला सर्व तालुक्यातले मिळून हा समाज एकत्र येतो आहे. आणि यासाठी आम्ही नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात आणि DED कॉलेजच्या प्रांगणात जमणार आहोत. लाखोच्या संख्येने बंजारा हैदराबाद गॅझेट अनुसार अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट व्हावा म्हणून हा समाज इथे येतोय. आणि एकच मागणी आहे की अनुसूचित जमातीची ज्या पद्धतीने जारंगे पाटील साहेबांनी हैदराबाद गॅझेट महाराष्ट्र शासनाला लागू करण्यास भाग पाडलं, त्याच धर्तीवर बंजारा समाजाची मागणी आहे की स्पष्ट उल्लेख केलेला आहे हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा, लमान, लंबानी हे ट्राईब्स आहेत. त्यामुळं हा समाजाची तेवढीच मागणी आहे आणि त्यासाठी लाखोच्या संख्येने येत आहे. आणि त्याची सुव्यवस्था, चांगली व्यवस्था ही जी आज जी कमिटी बसली, या कमिटीने सगळं नियोजन केलेलं आहे. आणि तिथून तो मोर्चा म्हणजे ईदगाह मैदान समोरून शिवाजी चौकातून तो स्टेडियमच्या समोरून तो शिवाजी पुतळ्याला जाणार आणि शिवाजी पुतळ्यात तिथे सभा होईल
आणि कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आहे. एवढं मी सांगू इच्छितो. हा मोर्चा शांततेनं, संयमेनं आणि अतिशय संवैधानिक होणार आहे, एवढं मी सांगू इच्छितो. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं म्हणून परभणी जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजाच्या युवा कार्यकर्ते, ज्येष्ठगण, माझ्या माता भगिनीच्या वतीनं या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शासनाला आम्ही सांगू इच्छितो की बाबा, हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा लमानी म्हणून उल्लेख आहे, बंजारा म्हणून उल्लेख आहे. त्यामुळे शासनाला कसल्याही प्रकारचं काही असं अवघड जाणार नाही आणि निश्चितच शासन आम्हाला आरक्षण देईल हे आम्हाला 100% ग्वाही आहे. पण महाराष्ट्रातून आगळा वेगळा मोर्चा राहील हा, महाराष्ट्रातला लक्ष वेधणारा मोर्चा राहील हा. तमाम ह्या ठिकाणी आमच्या माता भगिनी वेशभूषेमध्ये येणार आहेत. त्याच्यामुळं सर्व तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, सर्व युवागण, सर्व युवा पिढी पूर्ण कामाला लागलेली आहे. आणि ज्येष्ठगण म्हणून या ठिकाणी आमचे बाबूरावजी पवारसाहेब, आमचे प्राध्यापक बबनरावजी पवारसाहेब या ठिकाणी जिल्ह्यावर नेतृत्व या ठिकाणी करायलेत. त्यांचं मनापासून आम्ही त्यांचं कौतुक मानतोय. आणि निश्चितच हा आगळा वेगळा मोर्चा राहील आणि मोर्चा हा शांततामय राहील. त्याच्याला कुठंही या परभणी जिल्ह्याला, शहराला कुठं गालबोट लागणार नाही, ही दखल आमची पूर्ण युवा पिढी घेते. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं असं काही वेगळं होणार नाही आहे. आदिवासी प्रवर्गाचं आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही आणि यासाठी जिंतूर तालुक्यातून आम्ही जास्तीत जास्त योगदान देऊ, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि जिंतूर तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो, आगामी 7 तारखेला आपल्याला जास्तीत जास्त संख्येमध्ये या महामोर्चामध्ये सहभागी होऊन शासनाकडे आपला आवाज पोहोचला गेला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावं, एवढंच मी या निमित्तानं बोलेन. धन्यवाद.